या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। नोकरी देण्याचा आमिष दाखवून 3 मैत्रिणींवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 3 व्यापाऱ्यांनी हे नराधमी कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे। हा प्रकार इतका भयावह आहे की मुलींच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यात आला आहे। अजब प्रकार म्हणजे बलात्काराच्या या घटनेनंतर तिन्ही युवतीचं मेडिकल प्रशिक्षण झालेलं नाही। एवढंच नव्हे तर त्यांचा जबाबही अद्याप नोंदवलेला नाही। या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर COCT राजीव प्रताप सिंह म्हणाले की पीडित तरुणींची मेडिकल तपासणी बुधवारी केली जाणार आहे, तसेच जबाबही नोंदवला जाणार आहे। ही घटना उत्तर प्रदेशच्या बांदा येथे घडली आहे। प्रश्न असा आहे की जेव्हा मुलींनी पहिल्याच दिवशी पेन ड्राईव्ह मध्ये पुरावे सादर केले होते, तर मग पोलिसांनी कारवाई करण्यास इतका का विलंब करत आहेत? मिळालेल्या माहितीनुसार 3 मुलींनी 22 मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली शहरातील 3 व्यावसायिकांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे। त्याच दिवशी पुरावे असलेला पेनड्राईव्हही पोलिसांना देण्यात आला। पोलिसांनी हे प्रकरण 2 दिवस लपवून ठेवले। अहवाल दाखल केल्याच्या 3ऱ्या दिवशीही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही। पीडितांमध्ये 1 अनुसूचित जातीचा आणि 2 मुस्लिम समुदायाची महिलांचा समावेश आहे। पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिघींनीही शहरातील व्यापारी आशिष अग्रवाल, स्वतंत्र साहू आणि लोकेंद्र सिंह चंदेल यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे। त्यांनी ते व्हायरल करण्यासाठी धमकी दिली। आरोपी त्यांना बियर पिण्यास आणि सिगारेट ओढण्यास भाग पाडत असत आणि त्यांना नग्न नाचायला लावत असत। आरोपींपैकी एक आशिष अग्रवाल, जो ऑटो पार्ट्स डीलर आहे, जिल्हा परिषद चौराहाचा रहिवासी आहे, तो म्हणाला की त्याच्यावर लावलेले आरोप निराधार आहेत, त्याला खोट्या गुंतवण्यात आले आहे, तो पीडितांना ओळखतही नाही। इतर आरोपी गुटखा व्यापारी स्वतंत्र साहू आणि कंत्राटदार लोकेंद्र सिंह चंदेल यांनी त्यांचे मोबाईल फोन बंद ठेवले आहेत। तक्रारीत 4थ्या व्यक्तीचा नवीन, जो अलीगंज मोहल्ला येथील रहिवासी आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे। या प्रकरणात त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे। मुलींच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ इंटरनेटवर लोकप्रिय करण्याच्या धमकीमुळे तिघेही खूप घाबरले होते। अनुसूचित जातीच्या मैत्रिणीला जातीवादी शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले, असाही आरोप आहे की तिघेही आरोपी तिला नग्न करून नाचवायचे, तो मला बियर प्यायला आणि सिगारेट ओढायला भाग पाडायचा। जेव्हा तिघेही दारूच्या नशेत होते तेव्हा ते त्यांच्यावर बलात्कार करायचे, असाही आरोप आहे की 3 श्रीमंत मुलींनी इतर मुलींनाही आपले बळी बनवले आहे, परंतु बदनामीच्या भीतीने त्या पुढे नाही। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।